आज पत्रकार परिषद घेण्याचा मूळ उद्देश आणि हेतू नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वरच्या पट्ट्यामध्ये MIDC क्षेत्रामध्ये नुकतंच काही दिवसापूर्वी MIDC कडून एक त्या ठिकाणी टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्या अनुषंगातून काही प्रमाणामध्ये लोकांमध्ये नेमकं आम्हाला काय मिळणार आहे आणि काही पक्षांची भूमिका एका ठिकाणी वेगळी एका ठिकाणी वेगळी अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये वस्तुस्थिती आहे. परंतु त्या ठिकाणी शिवसेनेची एकत्रित भूमिका आणि सर्व आमचे शिवसेनेचे त्या ठिकाणचे नगरसेवक आहेत, या सर्वांनी विचार विनिमय करून आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी समन्वय साधून त्या ठिकाणी वेळोवेळी या MIDCच्या अनुषंगातून बैठका घेतलेल्या आहेत. परंतु हा GR आला, टेंडर आला आणि त्या ठिकाणी असं काही हसवलं गेलं. हे सर्व शिवसेनेने केलेलं आहे. जी मागणी आहे ती मागणी लोकांसमोर यावी आणि त्या मागणीतून लोकांना पुढच्या भविष्याची जी काही योजना आहे ती राबवावी अशी शासनाकडे सुद्धा आमची आग्रही मान्य आहे. मी आमचे उपनेते चौगुले प्रश्न विचारला की मंत्रालयावर मोर्चा का, मी तसं बोललो नाही. काही नेते लोक बोललेत, काही माझे आमदार बोला, कुठल्या तरी चॅनलला कोणतरी बोललाय की आम्ही संपूर्ण मोर्चा काढणार आहोत. मग आम्ही का बांगड्याला भरले आहे? जनता जनार्दन आमच्या बरोबर आहे. जनता जनार्दनाने आम्हाला जनतेसाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यावेळेस त्यांनी जर मोर्चा काढला, त्यांनी इथं मोर्चा काढला तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू. आम्ही आव्हानाला प्रति आव्हान देतो. आम्ही आव्हानाला प्रति आव्हान देतो. जर त्यांनी मोर्चा काढला तर आम्ही काही शांत बसणार आहोत का? आम्हाला रेग्युलर पाहिजे. कोणी करा, यांनी केलं तरी चालेल, पण आम्हाला रेग्युलर करून पाहिजे आणि घरं पाहिजेत. ती घरं आम्हाला क्लस्टरच्या माध्यमातून पाहिजेत. त्यावेळी तुम्ही दुसरं बोललात जनजागृती. मी लवकरात लवकर या महिना 15 दिवसामध्ये मी हे क्लस्टरचं घर कसं असतं ते चिंचपाड्यामध्ये मॉडेल एक 2-4 आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये मॉडेल आम्ही सुरेशच्या इकडे पण आम्ही मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना दाखवू आपण हे भविष्यातलं आपलं एक घर असेल. ज्याचं घर मोठं आहे त्याला पण रस्त्यावर नाही येऊ देणार आम्ही. ज्याचा 1+1 आहे त्यांना पण आम्ही नाही येऊ देणार. आम्ही 1+1 ला पण द्यायच्या बाबतीत आम्ही हे करतो. आम्ही पण हे सर्व लोकांपर्यंत सांगणार. कारण ह्या लोकांनी काय वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला वरच्याला भेटणार नाही, खालच्यालाच भेटेल. मोठं घर असेल त्याला भेटणार नाही, मोठं दुकान असेल त्याला भेटणार नाही. क्लस्टर मध्ये गेला तर सर्वांनाच भेटेल. 323चा बेसिक आहे, 538 आहे. त्याच्या 538 पर्यंत तुम्हाला कन्स्ट्रक्शन रेट आहे. 538च्या वर गेला तर तुम्हाला रेडी विकणार आहे. दुकानाचं पण असंच आहे, 180 आहे आणि 180च्या वर गेलं तर तुम्हाला तरी तिथं पण बांधकाम रेडी विकणार असं आहे. आणि आम्ही आमचं लोकांसाठी आम्ही करणार. शेवटी आम्हाला मध्ये शासन कोणाच्या एकाच्या बापाचं नाहीये. शासन हे जनते जनार्दनाचं शासन आहे. बाबासाहेबांच्या घटनेनुसार चाललेलं शासन आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवून घेणार, न्याय हक्क मिळवणार म्हणजे मिळवणार. याच्यामध्ये जात धर्म पात कुठलाही न बघता धार्मिक वस्तुता पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही हे करणार आहे. आणि लवकरच आम्ही आमच्या एरियापासून 2-3 ठिकाणी आम्ही करणार आहे आणि साहेबांना आम्ही या बाबतीत शिंदे साहेबांना आम्ही सर्वजण परत एकदा भेटणार आहोत आणि सर्व साहेबांना सांगून हे करणार आहे. आणि वेळ आली तर शिंदे साहेबांची झोपडपट्टी वासियांसाठी मोठी सभा सुद्धा आम्ही लावू. आणि साहेब स्वतः गृहनिर्माण मंत्री आता करतील ना. या ठिकाणी का असं नाहीये की काय गोष्टी. आणि इकडे मंदाताई पण ऍग्री झालेली आहे. मंदाताई पण मीटिंग लावलेली आहे. मग एकालाच कशाला दुःख नाही, एकालाच कशाला मूळव्याधीचा त्रास व्हायला पाहिजे. आम्ही लोक इथे सर्वजण आम्ही आहोत ना. आणि आम्ही कुठं बोलतोय, आम्ही तुम्हा लोकांना जे करायचं तुम्ही करा ना. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सर्व हे आहे, कॅबिनेट मंत्रीपद तुमच्याकडे सर्व हे आहे, ते तुम्ही करा.
आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण जे कुटुंब मोठं तसं कुटुंब घर, तसं वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, हे सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई SRAसाठी झगडते. मंदाताईंनी स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी पेन हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक BJPचे एक नगर आमदार पूर्णपणे ताकदीने ती तिच्या मतदारसंघात करते. ठीक आहे.